चार मधून एक होत नाही. आता निघालेला जो जे आहे त्याच्यातून एक ठेवत नाही. मराठवाड्यातला राहत नाही, पश्चिम महाराष्ट्रातला राहत नाही. पण आता काही जण जे असतात ना तेवढं डोक्यातून काढून टाकायचं, शिकायचं मराठी. कारण त्यांना असं वाटतं आपण शेतीत काम करतो म्हणजे आपल्याला डोके नाही, असा त्यांचा एक गोड गैरसमज. आपल्याला अकलीच नाही, तुला अक्कल होतं आता होतं तो काहीच नाही दिलं. आम्ही आमच्या गरिबाच्या पोरं लढलो, आम्ही आमच्या गरिबांसाठी आणलं. आपले लेकी बाई आपले पोरं सुखी होतील त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी एक विचाराने लढाई लढत राहायची. वारंवार लढायची वेळ आली तरी लढत राहायची. टेन्शन घ्यायचं. तुम्हाला धोका कधी आहे? मी फुटलं रे हा मी स्पीड धरला ते माय माणसं शांत बसलेले तोवर बोललं की आवाज जातो. मधीच येतं सगळं इचकून देते. आपण काही केलं, किती टोकाचं लढलो, आपण रक्त जाळलं, सगळा समाज एकत्र आला, म्हाताऱ्या माणसापासून आले, लेकरं बाळ जे आले, आपण ते वायाला नाही जाऊन एवढं डोक्यात ठेवा. तुम्हाला धोका कधी आहे? मी फुटल्या. मग तुम्ही शंका घ्या. आपल्याला फसवलं तरी फसवणार सरकार. आपण आपल्याला नाही फसवते एकमेकाला. मला वाटलं असतं तर माझंच कुटुंब मोठं केलं असतं. मग माझं समाज मोठा करायचा त्यासाठी झुंज सुरू आहे. आणि आपला रेकॉर्ड खरा होता तेलंगणातला, हा कोण राहिला महाराष्ट्र. नोंदच नव्हती. आता हैदराबाद गॅजेटियरची रेकॉर्ड झाला. शासनाने जी आर काढला की 100% त्याला सगळं घ्यावं लागते. महाराष्ट्रात पण बसा बसा कुणाला हटणार नाही. कधी माणसाची हार होती या पवित्र काळावर सांगतो. समाजाचा स्वाभिमानाचा जर विचार नाही केला आणि आपल्या स्वतःच्या